नमस्कार. चला तर मग लगेचच सुरुवात करूया आजच्या या अतिशय महत्त्वाच्या विश्लेषणाला. नुकतीच CSC आधार ऑपरेटर आणि सुपरवायझर भरती 2026 ची एक मोठी अधिसूचना धडकली आहे आणि म्हणूनच ही नक्की काय संधी आहे आणि याचा कसा फायदा होऊ शकतो हे आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत. सगळ्यात आधी आकड्यांवर नजर टाकूया. ही काही छोटी-मोठी भरती नाहीये बरं का. या अधिसूचनेनुसार तब्बल 80 पेक्षा जास्त रिक्त जागा उपलब्ध आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने जागा असणं हेच मुळात या क्षेत्रातील वाढत्या रोजगाराचं आणि या संधीच्या भव्यतेचं एक उत्तम उदाहरण आहे. आता बघूया या मोठ्या रोजगाराच्या संधीचे मुख्य तपशील नेमके काय आहेत. विशेष म्हणजे ही संधी संपूर्ण भारतासाठी आहे, म्हणजे देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून यासाठी अर्ज दाखल करता येईल. सध्या तरी अर्जाच्या शुल्काबद्दल जाहिरातीत कोणतीही माहिती दिलेली नाही आणि राहिला प्रश्न पगाराचा, तर वेतनमान हे ठरलेल्या शासकीय नियमानुसारच असणार आहे. थोडक्यात सांगायचं तर देशभरातल्या इच्छुकांसाठी ही एक अतिशय सहज उपलब्ध होणारी आणि तितकीच फायदेशीर गोष्ट आहे. चला आता वळूया अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याकडे, तो म्हणजे शैक्षणिक पात्रता. यासाठी नक्की कोण अर्ज करू शकतं? इथे शैक्षणिक पात्रतेचे 3 अगदी सोपे आणि स्पष्ट पर्याय दिले आहेत. पहिला आणि सर्वात सोपा पर्याय म्हणजे 12वी उत्तीर्ण असणे. समजा 12वी झालेली नसेल तर दुसरा पर्याय आहे 10वी उत्तीर्ण आणि त्यासोबत ITI पूर्ण केलेला असावा. किंवा मग तिसरा पर्याय असा की 10वी उत्तीर्ण आणि सोबत एखादा डिप्लोमा केलेला असावा. लक्षात घ्या, या 3 पैकी कोणतीही एकच अट पूर्ण केली तरीही या पदांसाठी अगदी सहजपणे पात्र ठरता येतं. पण हो, जरी हे पर्याय वरवर सोपे वाटत असले तरीही एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवली पाहिजे. सविस्तर पात्रता आणि इतर छोटे मोठे तांत्रिक निकष समजून घेण्यासाठी मूळ अधिकृत जाहिरात एकदा संपूर्णपणे वाचून घेणं खूप गरजेचं आहे. म्हणजे कसं, अर्ज भरताना कुठलाही गोंधळ उडणार नाही आणि त्रुटीही राहणार नाहीत. यानंतर आपण माहिती घेऊया ती वयोमर्यादा आणि त्या संबंधित नियमांची. अधिकृत सूचनेमध्ये अगदी स्पष्टपणे सांगितलंय की अर्ज करण्यासाठी किमान वय 18 वर्षे पूर्ण असणं अगदी सक्तीचं आहे. थोडक्यात सांगायचं तर 18 वर्षे किंवा त्याहून अधिक वय असणारी कोणतीही पात्र व्यक्ती ह्या प्रक्रियेत सहभागी होऊ शकते. आणि इथे एक अतिशय भारी आणि उपयुक्त गोष्ट पाहायला मिळतेय. अधिकृत माहितीमध्ये चक्क एक एज कॅल्क्युलेटर म्हणजेच वय अचूक मोजून देणाऱ्या साधनाची लिंक दिलेली आहे. म्हणजे त्या लिंकवर क्लिक करायचं आणि आपण या वयोमर्यादेत बसतोय की नाही हे अवघ्या काही सेकंदात तपासून पाहायचं. तंत्रज्ञानाचा हा असा वापर खरंच खूप सोयीस्कर आहे, नाही का? आता आपण पोहोचलोय एका अतिशय महत्त्वाच्या टप्प्यावर, महत्त्वाच्या तारखा आणि अर्जाचं वेळापत्रक. बघा, अर्जाची प्रक्रिया तर 2 एप्रिल 2026 पासूनच सुरू झालेली आहे. पण सगळ्यात महत्त्वाची आणि कायम लक्षात ठेवायची तारीख म्हणजे 20 मे 2026. ही ऑनलाईन अर्ज सबमिट करण्याची अगदी शेवटची मुदत आहे. आणि हो, ही तारीख खूप वेगाने जवळ येतेय. त्यामुळे शेवटच्या क्षणाची वाट न बघता लवकरात लवकर अर्ज पूर्ण करणं हेच सर्वात शहाणपणाचं ठरेल. तर मग पुढची कृती काय असावी, अर्ज नेमका कसा करायचा ते थोडक्यात पाहूया. यासाठी फक्त 3 अगदी सोप्या पायऱ्या आहेत. पहिली पायरी म्हणजे आधीच सांगितल्याप्रमाणे ती मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून काढायची. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुढचे सगळे अपडेट्स अगदी मोफत आणि सर्वात आधी मिळवण्यासाठी त्यांचं अधिकृत व्हॉट्सॲप चॅनल लगेच जॉईन करून घ्यायचं. आणि तिसरी व सर्वात कळीची पायरी म्हणजे अंतिम तारखेच्या आत ऑनलाईन अर्ज अचूकपणे भरून सबमिट करायचा. अगदी सोपं आहे. आपण आता या माहितीपूर्ण विश्लेषणाच्या अगदी शेवटाकडे आलो आहोत. 20 मे ही शेवटची तारीख अगदी तोंडावर आली आहे. अशावेळी संपूर्ण देशभरातून उपलब्ध असलेल्या या सुवर्ण संधीचा फायदा घेण्यासाठी जे कोणी पात्र आहेत ते आजच आपला अर्ज दाखल करतील का? नक्कीच. हा एक विचार करायला लावणारा आणि लगेच कृती करायला प्रवृत्त करणारा प्रश्न आहे. तेव्हा यावर नक्की विचार व्हावा. अशाच महत्त्वाच्या विषयांच्या विश्लेषणासाठी पुन्हा भेटूया. तोपर्यंत नवनवीन गोष्टी समजून घेण्याची ही आवड अशीच कायम असू द्या.